महाराष्ट्रामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा जो उपस्थित केला जातोय तो अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करण्याचा. सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की राज्याला निर्देश दिलेले आहेत की तुम्ही उपवर्गीकरण करा म्हणून. त्यावरती फडणवीसांचं स्टेटमेंट आहे की आम्ही ते करणार आहोत. तुमचं देखील समर्थन आहे त्या मुद्द्याला. माझा प्रश्न हा आहे की उपवर्गीकरण करणं का गरजेचं आहे आणि त्याने काय फायदा होईल असं वाटतं आपल्याला? ऑब्जेक्टिव्ह ऑफ द कॉन्स्टिट्यूशनमध्ये सामाजिक न्याय असं बाबासाहेब आंबेडकरांनी शब्दप्रयोग केलेला आहे. आणि प्रशासनामध्ये रिप्रेझेंटेशन विविध जाती समूहाच्या लोकांना मिळालं तर प्रशासनाचं लोकतांत्रिकरण होऊ नये हे गरजेचं आहे, तरच न्याय मिळू शकते, अन्यथा मिळणार नाही. ही त्याच्या पाठीमागची भूमिका आहे. तेव्हा ते तसं व्हायला पाहिजे. पण ते हे केव्हा होईल? जोपर्यंत हायर एज्युकेशनमध्ये सरकारने पुढाकार घेऊन ज्या जातीच्या लोकांना तुम्ही रिप्रेझेंटेशन देऊ इच्छिता त्या लोकांना, आता समजा उदाहरणार्थ 12वी पास झालेल्या मुलालाच जर बाबू बनवायचं असेल आणि मॅट्रिक पास झालेल्या माणसालाच चपराशी बनवायचं असेल, मग तुम्ही 8वी पास 9वी पास माणसाला बनवणार नाही. मग तुम्ही तर काहीच करून नाही राहिले ना त्यासाठी. म्हणजे जे टर्म्स आहेत, कंडिशन्स आहेत, त्याच्यामध्ये तर कुठलं सैल देऊन नाही राहिलेत तुम्ही. त्याच्यामध्ये कुठलंच तुम्ही रिलॅक्सेशन देऊन नाही राहिलेत. मग त्यांना मिळेल कसं? आणि तुम्ही त्या ठिकाणी जर दिलं ते मिळू शकतं. पण तसं काहीही करत नाही. तसं का करत नाहीत? कारण करणे हा हेतू नाही आहे. ज्या लोकांना रिप्रेझेंटेशन मिळालं नाही त्या लोकांना रिप्रेझेंटेशन देणे हा मूळ मुद्देच नाही. तर रिलॅक्सेशन देऊन ते करता आलं असतं. पण रिलॅक्सेशन देणे हा त्याच्याच वर्गाचा मुद्दा आहे की याच्यामुळे प्रशासनाची कार्यक्षमता कमी होते. पण ते त्याला मान्यता देत नाहीत. मग प्रशासनाची कार्यक्षमता कायम टिकवायची असेल तर ते जे शिक्षण आहे किंवा एज्युकेशन आहे त्याच्यामध्ये ते ढील द्यायला तयार नाहीत. आणि शिक्षणामध्ये हायर एज्युकेशन आल्याशिवाय ह्या वर्गाला, ह्या जातीच्या लोकांना रिप्रेझेंटेशन कसं मिळेल? त्यासाठी सुद्धा सरकार काही प्रयत्न करतं असं दिसत नाही. म्हणजे नॉर्थ इंडियामध्ये शेड्यूल कास्टमध्ये चर्मकार आणि महाराष्ट्रामध्ये महार, यांना सरकार काही एज्युकेशनमध्ये काही रिलॅक्सेशन नाही देत ना. हे त्यांच्याबरोबर कॉम्पिटिशन करत आहे जनरल लोकांबरोबर. जे महाराष्ट्रातली महार आणि नॉर्थ इंडियातले चर्मकार हे त्या ब्राह्मणांबरोबर कॉम्पिटिशन करून IASमध्ये IPSमध्ये येतात. पण त्याच्यामध्ये समजा रिलॅक्सेशन दिलं नाही तर महाराष्ट्रातील महारेतर ज्या जाती आहेत त्या कशा येतील? खास करून महाराष्ट्रामध्ये मातंग जातीच्या लोकांचं ऑब्जेक्शन आहे. मग सरकार त्यांना रिलॅक्सेशन देऊन प्रशासनामध्ये आणू इच्छित असेल तर सरकार असं करू शकते, परंतु सरकार असं करून नाही राहिलं आहे. उलट सरकार काय करतंय, त्या जातीच्या लोकांना, हे एकाच जातीचे लोक प्रशासनामध्ये येत आहेत त्यांना त्याच्या विरोधामध्ये भडकवण्याचं काम करते. त्या भडकवण्याचं काम करतात. पण सरकारची इच्छा असेल की त्यांना प्रशासनामध्ये प्रतिनिधित्व देणे तर त्यासाठी भडकवणे हा उपाय नाही आहे, तर रिलॅक्सेशन देणे हा उपाय आहे. ते रिलॅक्सेशन देत नाहीत. याचा अर्थ त्यांचं प्रतिनिधित्व त्यांना मिळावं हा हेतू नाही आहे, भांडणं हा हेतू आहे. आणि महारेतर शेड्यूल कास्टचे जे लोक आहेत महाराष्ट्रात त्यांना BJP बरोबर जोडणे असा राजकीय हेतू त्याच्या पाठीमागे आहे. त्यामुळे जे लोक ह्याला बळी पडत आहेत त्या लोकांना काहीही मिळणार नाही आहे. ते फक्त BJPकडे आकृष्ट करण्याच्या धावपेचाचा भाग आहे. तुम्ही जी पोस्ट लिहिलीत फेसबुकवरती आणि समर्थन केलं, म्हणजे अगोदरपासूनच तुमची ती भूमिका राहिलेली आहे उपवर्गीकरणाचं समर्थन. परंतु त्या पोस्टच्या खाली मी काही कमेंट्स वाचत होतो तर त्यामध्ये
मिश्र पद्धतीच्या कमेंट्स होत्या, काही समर्थनात आहेत, काही विरोधात आहेत. विरोधक जे आहेत त्यांचं नावावरून आडनावावरून ते बौद्ध असल्याचं जाणवते महाराष्ट्रातले. तर हे एक वर्ग जो आहे तो विरोधात पण जातोय तुमच्या, असंही दिसतंय. कसं बघताय ह्याकडे आणि काय उत्तर आहे त्यांना? नाही, जे लोक ह्याला मी जी भूमिका घेतलेली आहे की याचं समर्थन केलं पाहिजे, समर्थन केलं तर BJPला फायदा होणार नाही, म्हणजे भांडणं लागणार नाही, भांडणं लावता येणार नाही. येणार नाही. आणि विरोध केला तर BJPचा फायदा होतो. मग जे लोक मला विरोध करत आहेत ते इनडायरेक्टली BJPचा फायदा करत आहेत, RSSचा फायदा करत आहेत. हे त्यांना फारसं समज नसल्यामुळे हे तसं करत आहेत. फारशी त्यांना समज नाही आहे, कारण हा राजकीय डावपेचाचा भाग आहे. ज्यांना साधारण अवेकनिंग नाही, साधारण जागृती नाही, त्यांना डावपेच काय कळतील? आणि त्यांचे डावपेच लक्षात घेऊन ते डावपेच विफल करण्यासाठी मी भूमिका घेत आहे. या वर्गीकरणचा बेस काय, म्हणजे कुठल्या आधारावरती वर्गीकरण होणार? संख्येच्या आधारावरती होणार की त्यांचं रिप्रेझेंटेशन नाही आहे या आधारावरती होणार? हे सरकारने ठरवायचं आहे. आता मी त्याचं समर्थन केलंय. माझं सरकार नाही आहे ना, सरकार आहे. ज्यांचं सरकार आहे ते असं म्हणतात गट आम्ही करू, तर त्यांनी ते करून दाखवा. मी तर त्याचं समर्थन करून राहिलो. मी यासाठी समर्थन करून राहिलो की जे लोक याच्यामध्ये शेड्यूल कास्टमध्ये भांडणं लावू इच्छितात ते भांडणं त्यांना लावता येऊ नये. आणि जे लोक मला दोष देत आहेत त्यांनी मला दोष दिल्याने कमीत कमी ते त्यांच्याबरोबर तरी भांडणार नाहीत, माझ्याबरोबर भांडले चालतील. ते नालायक लोक आहेत, ते त्यांना फारशी काय अक्कल नाही आहे, त्यांना समज नाही आहे. त्यांना असं वाटते की मी ऑल इंडियाचा प्रेसिडेंट आहे आणि 50 वर्षापासून काम करतो, मला समजत नाही आहे. त्या लोकांना घरी बसून कळते, घरी बसून त्यांना अक्कल आहे असं त्यांना वाटते.